नमस्कार. आज काय खास आहे माहितीये का? रताळी बघून तुम्हाला कळलंच असेल की आज काहीतरी उपवासाचं बनवायचंय. चला तर मग आज आपण बनवूया उपवासाची रताळ्याची भाजी. सगळ्यात आधी काय करायचंय, रताळी स्वच्छ धुवायचे. तुम्ही रताळी पाण्यात अर्धा तास चांगली बुडवून ठेवा, म्हणजे त्यातली सगळी माती निघून जाईल. आणि नंतर मग सोलून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर एका पॅन मध्ये तूप गरम करायचंय, जिरं टाकायचंय, जिरं तडतडलं की मिरच्या टाकायचं आणि रताळ्याचे तुकडे टाकायचे आणि हे चांगलं परतायचे 2 ते 3 मिनिटं आणि नंतर एक 3 ते 4 मिनिटं वाफ येऊ द्यायची आहे. नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय, साखर टाकायची आणि 2 चमचे दाण्याचं कूट टाकायचंय. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल. नंतर परत झाकण ठेवायचंय आणि एक चांगली दणदणीत वाफ येऊ द्यायची आणि चेक करून बघायचे की आपली रताळी शिजलीत की नाही. आता आपली रताळी शिजलीत म्हणजे आपली भाजी रेडी आहे. वरतून ओलं खोबरं टाकायचंय आणि रताळ्याची भाजी सर्व करायची आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.